आळेफाटा नगरीतच नव्हे तर संपूर्ण जुन्नर तालुक्यात युवा नेतृत्व म्हणून प्रसिद्ध असणारे जीवनभाऊ शिंदे आपल्यासोबत आहे. भाऊ, काय सांगाल? काही दिवसांपूर्वी आमदार शरद सोनवणे यांच्या बंगल्यावरती काही घडामोडी घडल्या. ऐन मोमेंटला मंगेश अण्णा काकडे यांना तिकीट मिळालं. त्यासोबतच तुमच्या अर्धांगिनी सपना शिंदे यांना तिकीट मिळालं पंचायत समितीसाठी. कसा प्रचार सुरू आहे आणि लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? प्रचार अतिशय उत्तम पद्धतीने, शांततेने आणि सुव्यवस्था आणि कायदा हे कुठेही बिघडू नये, याला कुठेही गालबोट न लागू नये, या असलेल्या धर्तीवरती प्रचाराची शेवटच्या टप्प्यावरती रंगधुमाळी आमची चालू आहे. आणि जे पिंपळवंडी जो जिल्हा परिषद गट आहे, तो शिवसेनेचा इथून मागे बालेकिल्ला होता आणि इथून पुढे बालेकिल्ला राहील, यामध्ये कोणतीही शंका नाही. आणि मी मागच्या वेळेला सांगितलं का या वेळेला किल्ले शिवणीचे शिलेदार आपला माणूस शरददादा सोनवणे हे या वेळेला जुन्नर तालुक्यातील असलेल्या 8ही जागा जिल्हा परिषदच्या आणि 16ही जागा पंचायत समितीच्या या प्रचंड बहुमताने नक्कीच निवडून येतील, यामध्ये कोणतीही शंका तिळमात्र दिसत नाही. कारण की आज आम्ही पाहतोय संपूर्ण तालुक्याचा आढावा घेत असताना हा असलेला आळे पिंपळवंडी जो जिल्हा परिषद गट आहे, त्यातल्या त्यात आळे वडगाव आनंद जो गण आहे, तो अतिशय उंच पदावरती जाऊन नक्कीच मताधिक्य, मोठ्या मताधिक्याने मंगेश अण्णाला या ठिकाणून मताधिक्य होईल, याच्यामध्ये कोणतीही शंका तिळमात्र वाटत नाहीये. कारण की मतदारांमध्ये जी भावना आहे ती एक मताने मागच्या वेळेला जो मंगेश अण्णा पडलेला आहे, ज्यांनी ज्यांनी मतदान दिलं नाही ते स्वतः उत्स्फूर्तपणे म्हणतायत का बा आमच्या या वेळेला आमच्या घरातलं आणि आमच्या सगळ्यांचं मत या वेळेला मंगेश अण्णाला आणि असलेल्या शिवसेनेला असेल, यामध्ये कोणतीही शंका नाही असं मतदारांकडून सांगण्यात येत आहे. तुम्ही स्वतः एक पंचायत समिती सदस्य पद निभवलेलं आहे. त्यावेळेस तुम्ही अनेक कामं केलेली आहेत, परंतु आता ताई उभ्या राहिलेल्या आहेत, त्या ज्यावेळेस निवडून येतील तर अशी कोणती कामं आहेत की तुम्ही त्यांच्या माध्यमातून कराल? प्रामुख्याने जो आपल्या ह्या परिसरामध्ये जो मुख्य विषय आहे तो ड्रेनेज लाईनचा, की जे आळे असेल, वडगाव आनंद असेल, आळे फाटा परिसर असेल, का या परिसरामध्ये जी असलेली ड्रेनेजची जी लाईन आहे ती प्रामुख्याने हातामध्ये घेऊन ते काम तडीत जाण्यासाठी खरं तर त्याच्यासाठी आम्हाला काम करावं लागणार आहे. कारण की घनकांचा सांडपाणी ह्या दोनच गोष्टी अशा आहेत, रस्ते हे होतच राहणार आहे, बाकीच्या सोयीसुविधा ह्या होत राहणार आहे, पण घनकचरा सांडपाण्याचं जर नियोजन झालं नाही तर भविष्य काळामध्ये परिसर हा धोक्यामध्ये असेल. दूषित पाणी असेल किंवा दूषित असलेलं वायू असेल, या निमित्तानं घनकचरा सांडपाण्यावरती त्या ठिकाणी प्रामुख्याने आम्हाला काम करावं लागेल. ताई, तुम्ही स्वतः एक उमेदवार म्हणून उभे राहिले ते आता. आपण दरवेळेस म्हणतो की एका पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण आता एक उलट होतंय. एका स्त्रीच्या मागे एका सक्सेस पुरुषाचा हात आहे. तुम्ही निवडणूक प्रचार करताय, कसा प्रतिसाद मिळतोय? खूप छान. आणि हे सगळं माझ्या मिस्टरांमुळे घडतं, याचा मला खूप अभिमान आहे. आपण पाहिलं की उमेदवार आणि ज्यांना पंचायत समितीचा अनुभव होता असे स्वतः जीवनभाऊ शिंदे यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात आहे. भाऊंचं म्हणणं असं आहे की ताईंच्या माध्यमातून इतर कामे तर होतच राहतील, परंतु घनकचरा, निसर्गाला सौंदर्यकरणाचा एक जो मेन भाग आहे तो आम्ही त्याच्यावरती फोकस करणार आहे आणि लोकांचा प्रतिसाद देखील आम्हाला चांगला मिळतोय.